झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये हीच परिस्थिती आहे। सर्रास वृक्षांची कत्तल केली जाते, मात्र लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांना त्याच्याशी काहीही सोयरसुतक नाही। शहरातल्या वृक्षांसाठी वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली, मात्र ही समिती केवळ कागदावरच असल्यानं शहराच्या कारभाऱ्यांचं पर्यावरण प्रेम आटलं की काय असा प्रश्न नाशिककरांना पडलाय। कालिदास कला मंदिरासमोर असणारा हा विशाल वटवृक्ष 8 दिवसांपूर्वी कोसळला। गेल्या अनेक पिढ्यांना मायेची सावली देणाऱ्या या आधारबडाखाली दबून एका महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला। महापालिकेने या वृक्षाकडे लक्ष दिलं नसल्यानं ऍसिड टाकून हा वृक्ष पाडण्यात आल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करतायत। म्हणूनच वटवृक्ष कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी वृक्षाचं पोस्टमार्टम करावं आणि संबंधित अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये। वृक्षप्रेमींना झाडांविषयी तळमळ असली तरी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना त्याविषयी सोयरसुतक नाहीये। आमचा दाट संशय आहे की हे निग्लिजन्स ऑफ ड्युटीज मध्ये झालेलं आहे, व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे झालेलं आहे आणि हे लक्ष देण्याची जबाबदारी ही मनपाची आहे। त्याच्यामुळे या विषयाला आम्ही मनपालाच जबाबदार धरतो आणि जबाबदारी त्याच्यावरती आता पोलिसांना आम्ही सांगितलेलं आहे की जबाबदारी नक्की करून जे संबंधित आहेत त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करा। महापालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना झाली। वृक्षाची बेसुमार होणारी कत्तल थांबवणं, वृक्षांची गणना, वृक्षाचं पुनर्वसन आणि संवर्धन करणं अशी कामं समितीच्या माध्यमातून अपेक्षित आहेत। मात्र गेल्या 3 महिन्यात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या समितीची एकही बैठक झाली नाही। म्हणजेच गेल्या 1.5 वर्षापासून वृक्ष प्राधिकरण समितीचं काम बंद आहे। अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना यातून मिळण्यासारखं काहीच नसल्यानं प्राधिकरण समितीकडे कुणी फिरकतच नाहीये। याविषयी आयुक्तांनी बोलायला नकार दिला तर सत्ताधारी स्वतःचा बचाव करतायत। काही पक्षांतर्फे तशा प्रकारचे नगरसेवक देणे अत्यावश्यक असताना त्यांनी ते दिलेलं नाही, तरी ती समिती गठीत करून आयुक्त साहेबांकडे पाठवण्यात आलेली। आता उर्वरित कामकाज जे आहे ते अध्यक्ष या नात्याने, वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष या नात्याने माननीय आयुक्त साहेब संबंधित सदस्यांनी कामकाज करायचं। विभागीय अधिकाऱ्यांना असा कोणताही अधिकार नाही की ते झाड तोडायची परवानगी देऊ शकतात। कंपल्सरी ते झाडाचा तोडण्याचा प्रस्ताव हा माझा वृक्ष प्राधिकरणाकडे आला पाहिजे, परंतु तो असा कोणताही आला नाही। त्याबद्दल जी वृक्षतोड झाली ही पूर्णपणे आयुक्तांच्या मान्यतेने झाली असं मान्य करण्यात येईल। राजकारणात आपली नव्यानं ओळख निर्माण करण्यासाठी मनसेनं पर्यावरण सेलची स्थापना केली, मात्र मनसेच्या सत्ता काळातच वृक्ष प्राधिकरण समिती लयास गेली। आपलं हरित नाशिक या महापालिकेच्या बोधवाक्यापासून सत्ताधाऱ्यांनी फारकत घेतली आहे की काय असा प्रश्न नाशिककरांना पडलाय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।